आणि आता बघूयात आमचा विशेष कार्यक्रम कलाधिपती। नमस्कार, मी विनोद घाडगे। एबीपी माझाच्या कलाधिपती या विशेष कार्यक्रमामध्ये बाप्पा स्पेशल कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आज आपण अंधेरीच्या विघ्नहर्त्याचं दर्शन करणार आहोत आणि त्यासाठी माझ्या सोबत आहे अभिनेता प्रसाद ओक। प्रसाद, खूप स्वागत आहे एबीपी माझा। धन्यवाद धन्यवाद। आणि खरं तर आपल्याला दर्शन करायचंच आहे, पण त्याआधी गेले 3-4 दिवसामध्ये किती मंडळांना व्हिजिट केलेस तू? अरे बापरे, खूप। पुण्यात जवळपास 5-10 मंडळं झाली। कालपासनं मुंबईत 5 झाली, परवा ठाण्यात 20-21 मंडळं तर झाली जवळ। कारण बाप्पाचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत, कारण खूप छान एक सिनेमा तू घेऊन येतोस, अर्थात त्याबद्दल आपण बोलणारच आहोत। त्याआधी आपण या मंडळामध्ये जाऊयात, बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि बाकीच्या गोष्टींबद्दलही बोलूयात। नुकतंच मी अंधेरीत आलोय, त्यामुळे मला अंधेरीच्या विघ्नहर्त्याची फारच गरज आहे। चला। प्रसाद, दर्शन झालंय, अंधेरीचा विघ्नहर्त्याचा आशीर्वाद तू घेतलेस आणि खरं तर आता येणारे काही दिवस यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। मी एका स्पेसिफिक सिनेमाबद्दल बोलतोय, अर्थात अवघं आयुष्य आहेच। काय सांगशील, कशा पद्धतीची तयारी सुरू आहे, कशा पद्धतीचं प्रमोशन चाललं आहे तुझं? जोरदार तयारी चालू आहे आणि जोरदार प्रमोशन पण चालू आहे। आता प्रेशर यायला लागलं हळूहळू, कारण तारीख जवळ येत चालली। 27 सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात धर्मवीर भाग 2 प्रदर्शित होतोय आणि यावेळेला मराठीत नाही फक्त तर हिंदीत सुद्धा प्रदर्शित होतोय। त्यामुळे यावेळेचा प्रदर्शन जास्त मोठं आहे, अजून दुपटीने आहे आणि भाग 2 असल्यामुळे लोकांचाही दुप्पट प्रतिसाद मिळेल, बाप्पाचा दुप्पट आशीर्वाद मिळेल अशी आशा करतो। नक्कीच, कारण त्या पद्धतीची मेहनत पण तुम्ही घेताय। आता मी पाहिलं की अनेक मंडळी आपल्याला भेटत होती, तुला सांगत होते की तुमची ती भूमिका खूप लक्षात आहे, तर त्या अपेक्षांचं ओझही असेल अर्थातच। 100% काय आहे, एका अर्थाने मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की बायोपिक करण्याची संधी एकदाच मिळते अभिनेत्याला। मी असा अभिनेता आहे की मला बायोपिक 2दा करण्याची संधी मिळाली, म्हणजे पुन्हा एकदा दिघे साहेबांना साकारायची संधी मिळाली पडद्यावरती आणि हे जास्त मोठं भाग्य आहे असं मला वाटतं। फक्त एकदाच ते भाग्य देऊन देव थांबला नाही, त्यांनी अजून एक मला संधी दिली आणि जेणेकरून मला पडताळता आलं स्वतःला। मी प्रवीणनी आम्ही पहिला भाग पुन्हा 5, 10, 15 वेळा पाहिला। आमच्याकडनं काही चुका झाल्यात का याचं एक आत्मपरीक्षण केलं, एक आत्मचिंतन केलं आणि दुसऱ्या भागात ज्या काही चुका आम्हाला वाटल्या म्हणजे कॅरेक्टरच्या दृष्टीने त्या सुधारण्याचा आम्ही या भागात पूर्ण प्रयत्न केला आहे। अजून जोशात, अजून जोरात आम्ही हा चित्रपट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता लोकांना कसा वाटतो, लोकांचा प्रतिसाद काय, त्याच्या प्रतीक्षेत आम्ही असणार आहोत। बाप्पा समोर उभे होतो आपण, लोकांचा प्रतिसाद काय असेल हे वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण त्यांनी एकदा ऑलरेडी तुला प्रतिसाद दिलेला आहे आणि कदाचित म्हणूनच बाप्पांनी दुसरी संधी दिली आहे। आज या बाप्पाकडे पाहताना काय, म्हणजे बाप्पा प्रत्येकासाठी वेगळा असतो, तू कलाकार आहेस, त्याला आपण कलाधिपती म्हणतो, बरोबर, काय येतं मनात? माझं बालपण सगळं पुण्यात गेलं आणि पुण्यातल्या आमच्या ज्या सगळ्या बऱ्याच गणपती मंडळांच्या मूर्ती आहेत त्या मोठ्या जरी असल्या तरी त्या बैठ्या आहेत। त्यामुळे मला ना मुंबईच्या अशा भव्य महाकाय मूर्त्यांचं फार आकर्षण होतं लहानपणापासून। तर मला अशी जेव्हा प्रचंड महाकाय विशाल बाप्पाची मूर्ती बघतो ना, तेव्हा दरवेळेला माझ्या लक्षात येतं की आपण किती छोटे होतो। त्याचं मोठेपण आहे म्हणून आपण या जगात आहोत आणि त्याच्यासमोर आपण छोटे राहण्यातच मजा आहे। जेव्हा कलाकाराला असं वाटायला लागेल ना की तो मोठा झाला, त्या क्षणी तो संपला। तो कायम प्रेक्षकांसमोर, बाप्पासमोर छोटाच असतो आणि छोटाच राहायला पाहिजे।
त्याचं काम मोठं व्हायला पाहिजे आणि ते लोकांनी करायला हवं. असं मला कायम अशी विशाल मूर्ती बघितली की मला कायम असं वाटतं, असं भारावून गेल्यासारखं होतं. काय काय अप्रतिम मूर्ती आहे बघ, काय डोळे आहेत आणि त्याची भव्यता काय आहे. मला गोड हसतोय तो. खूप गोड. आणि त्या जो हात त्यांनी केला आहे त्याच्यात एक आश्वासन आहे की बाळा डोंट वरी, होईल सगळं. तर पुण्याबद्दल बोललास, पुण्यात बालपण तुझं गेलं आणि पुण्याला तर विद्येचे माहेरघर तर आपण म्हणतोच, पण गणेशोत्सवाचं सुद्धा माहेरघर आहे ते, कारण तिथला गणेशोत्सव हा खूप वेगळा आहे. काय आठवणीतलं ती? अरे खूप आठवणी आहेत. माझं व्यावसायिक करिअरच पुण्यातल्या गणेशोत्सवापासून सुरू झालं. मी अगदी सुरुवातीला कोरस सिंगर म्हणून काम करायचो. म्हणजे या व्यावसायिक क्षेत्रात मी आलो ते कोरस सिंगर म्हणून आलो आणि त्या कार्यक्रमाचे शो लोककला महाराष्ट्राची नावाचा आमचा कार्यक्रम होता, किंवा स्वराली नावाचा आमचा एक कार्यक्रम होता. पुण्यात माझा मित्र आहे चंद्रशेखर महामुनी, त्याचा या कार्यक्रमांमध्ये मी कोरस द्यायचो. मग हळूहळू मला प्रमुख गायकाची संधी मिळाली. मग हळूहळू त्या कार्यक्रमाचा मी एक महत्त्वाचा भाग झालो. त्या कार्यक्रमाचे आम्ही गणेशोत्सवात चौकात पुण्यात गल्ल्यांमध्ये मी कार्यक्रम केले. आणि एकदम लहानपणी पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीच्या समोर किंवा केसरीवाड्याच्या समोर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचं अथर्व शीर्ष पठण व्हायचं. तर त्याच्यात मी दरवर्षी सहभागी व्हायचो. आज जे काही स्पष्ट शब्दोच्चार ज्याची देणगी मिळाली आहे ती त्याचं अथर्व शीर्ष पठण लहानपणापासून केल्यामुळेच असावी असं मला वाटतं. अगदी ताजा किस्सा सांगतो तुला परवाचा. परवा पुण्यामध्ये केसरीवाड्याचा मानाचा गणपती आहे केसरीवाड्याचा, आणि तिथे माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. आणि मुलाखत सुरू होण्याच्या आधी आरती करायची होती बाप्पाची. तर आत्ता मी जे तुला म्हणलं की केसरीवाड्याच्या समोर अथर्व शीर्ष पठणाला लहान मुलं जायची, तर ती आमच्या भावे स्कूल माझी शाळा, त्यातनं मी 100-150 मुलं जायचो आणि त्याच्यातला मी एक असायचो. तर तेव्हा केसरीवाड्याचा गणपती असा लांबून बघायचो मी, कारण ते 100-150 मुलांमध्ये मी बसलेला असायचो. पण त्या दिवशी माझ्या हस्ते केसरीवाड्याच्या बाप्पाची आरती संपन्न झाली. तर हा जो प्रवास आहे हा त्याच्याच आशीर्वादाने झाला आहे, अदरवाईज ते शक्य नव्हतं. म्हणजे त्यांनी इतक्या लांबून मला इतक्या जवळ आणलं आहे. सो त्याचे आशीर्वाद आहेत म्हणून चाललंय सगळं. लालबागमध्ये तू फिरत होतास, तिकडचे सगळे बाप्पा जिथे दर्शनासाठी म्हणजे हजारो लोक लाखो लोक येत असतात, तिथे तुला सहज दर्शन मिळालं. तो एक वेगळा प्रवास आहे. बरं, अगदी नाही, त्याचा त्या म्हणतात ना की त्यांनी बोलल्याशिवाय ते होत नाही. का लालबागचा राजा काय किंवा गणेश गल्ली काय किंवा चिंचपोकळीचा चिंतामणीचं दर्शन घेतलं आम्ही, तेजू कायचं दर्शन घेतलं. हे सगळे गणपती लहानपणापासून फार आकर्षण होतं या सगळ्या गणपतींचं. आणि आज त्यांचं दर्शन मानाने मिळतंय, सन्मानाने मिळतंय. हा क्षण त्याच्याच आशीर्वादामुळे आयुष्यात आलाय, त्याच्याशिवाय शक्य नाही. तर जेव्हा धर्मवीर जेव्हा सिनेमा आला तेव्हाची राजकीय परिस्थिती वेगळी होती, आता थोडीशी बदलली आहे. काय वाटतं तुला? कारण थोडंसं प्रेशर, दडपण किंवा अशा काही गोष्टी वाटतात? मला त्याचं पहिल्या भागातही दडपण नव्हतं आणि या भागातही नाही. कारण त्या राजकारणाशी माझा अर्थार्थी तसा काही संबंध नाही. माझ्यासाठी ती एक अत्यंत मोठी आणि अत्यंत मोठ्या माणसाची भूमिका आहे आणि मी त्या सगळ्याकडे एक चित्रपट म्हणून बघतो आणि कलाकार म्हणून मला त्यात किती जीव ओतून काम करता येईल एवढाच माझा उद्देश आहे, ज्याला लोकांनी पहिल्या भागात प्रचंड प्रतिसाद दिला. आणि मी आशा करतो की दुसऱ्या भागातही माझं काम लोकांना आवडेल. पण अंधेरीच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलंय. 50वे वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष विक्रम भाई आहेत. विक्रम भाई या. मला पूर्ण आभार मानतो म्हणजे तुम्ही मला इथे येण्याची संधी दिली आणि इतक्या सुंदर मूर्तीचं दर्शन तुमच्यामुळे झालं. आपकी वजह से इतना अच्छा दर्शन मिला मुझे, इसलिए मैं शुक्रगुजार हूँ आपका. इस बार हमारा 50वां साल है और 50वें साल पे आप भी दर्शन करने आए, उसके लिए धन्यवाद आपका भी. थँक्यू. थँक्यू प्रसाद, थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. आणि यानंतर आता आपण जाणार आहोत ABP माझाच्या न्यूजरूममध्ये, कारण तिकडे माझाच्या राजाच्या आरतीसाठी आली आहे अभिनेत्री जुई गडकरी. चला तर मग सहभागी होऊयात त्या आरतीमध्ये.
सध्या संपूर्ण देशभरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय आणि त्यानिमित्त आज ABP माझाच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला महाराष्ट्राची लाडकी जुई गडकरी आपल्याबरोबर आहे. ठरलं तर मग या मालिकेची अभिनेत्री. कसं वाटतंय तुला आज ABP माझाच्या बाप्पाची आरती तू केली आहेस? बाप्पाची आरती करायला आवडतंच आणि त्यात ABP माझं आणि माझं एक वेगळं आणि छान नातं आहे, त्यामुळे परत एकदा मला इथे यायला मिळालं त्यासाठी खूप छान वाटतंय. ओके. आणि बाप्पा म्हटलं की बाप्पाच्या आगमनाची तयारी असते, बालपणीच्या आठवणी असतात आणि तू कर्जतची आहे राईट, तर तुझ्या काय आठवणी आहेत? भरपूर आठवणी आहेत आणि यंदाचं आमचं 110वं वर्ष होतं आणि आमचा खूप जुना बाप्पा आहे, नवसाचा आहे आणि जॉईंट फॅमिली आहे माझी कर्जतला. मी कालच अगदी शूटला रिझ्यूम झाली आहे, 2 दिवस मी कर्जतला होते, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र येऊन गणेशोत्सव आमचा साजरा करतो. खूप छान सगळ्यांच्या पंक्ती असतात जेवायला, खूप छान छान जेवण असतं, उकडीचे मोदक. आणि आम्ही घरी मी स्वतःही करते उकडीचे मोदक आणि त्यात आमच्याकडे दुडीचे मोदक केले जातात, म्हणजे एकावर दुसरा, दुसऱ्यावर तिसरा, आणि त्याचबरोबर मुरड घातलेले कानोले केले जातात आणि हे सगळं मी करते, मला खूप आवडतं. आणि आम्ही सगळे ना बहीण भाऊ भलेही वर्षभर वेगवेगळ्या कामासाठी आपल्या आपल्या कामासाठी बाहेर असलो तरी हे 2 दिवस आम्ही सगळे एकत्र कर्जतला असतो, त्यामुळे खूप धमाल असते. आणि परत आता सेटवर पण गणपती बाप्पा बसलेत, सेटवरची धमाल काय असते? तिथे पण वेगळी प्रिपरेशन असेल. तर सेटवरची धमाल म्हणजे एकतर आम्ही प्रत्येक आपल्या सणाच्या आधी तो सण आम्ही सेटवरती शूट करतो, त्यामुळे घरातल्या गणपतीच्या आधी आम्ही सेटवरती गणपती शूट केलेला होता आणि मोदक वगैरे सगळे तेही मी तिथे रिअल केलेत, कारण बऱ्याच त्या सीनला लागतात, त्यामुळे मग काल ते मेकिंगचे पण सीन्स आमचे झाले, त्यामुळे तिथे पण मी रिअल मोदक केले सगळे. खरं तर तू आत्ताच एका विघ्नातनं बाहेर पडली आहे, तुझी इयर सर्जरी झाली आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्या पॉईंट ऑफ म्हणजे त्या पॉईंटमध्ये तू पॉझिटिव्हिटी तुझ्यात कशी इम्प्लिमेंट केली? मी आहे ना मुळातच या सगळ्या गोष्टी असा विचार करते या बाबतीत की ठीक आहे, होतं झालं आणि विघ्नहर्ता आपल्या पाठीशी आहेच आहे, त्यामुळे मला भीती अजिबात नसते या गोष्टींची. इट वॉज अ स्मॉल ॲक्सिडेंट ज्याच्यामध्ये माझ्या कानाचा पडदा फाटला होता आणि तरीसुद्धा 1.5 महिना मी शूट करत होते, कारण आम्ही एका वेटिंग पिरियडवर होतो की तो स्वतःहून हील होतो आहे की नाही, बट तो नव्हता हील होत, त्यामुळे मग वी हॅड टू ऑपरेट आणि झाली, व्यवस्थित झाली सर्जरी. मी अगदी सर्जरीच्या आदल्या रात्रीपर्यंत मी शूट केलं, सगळे स्टंट्स वगैरे केले, ते जिन्यातनं पडायचे शॉट्स वगैरे, ते सगळं करून मी दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन मग ॲडमिट झाले. ओके. तुझी रिकव्हरी लवकर हो, बरी हो तू. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की बाप्पाकडे यावर्षी प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकजण एक काहीतरी मागत असतो किंवा मला बरं ठेव, काही इच्छा असतात, तुझी काय इच्छा आहे यावर्षी? मी ना आजपर्यंत तसं खरंच काही मागितलेलं नाही आहे, कारण मला नेहमी असं वाटतं की तो माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त देत आला आहे मला. सो मी नेहमी एवढंच म्हणते की हे जे काही तो देतो आहे ना मला, ते हँडल करायची आणि जमिनीवर राहायची मला नेहमी ताकद देऊ दे त्यांनी. बाकी मी काही मागत नाही, कारण मला एवढं माहिती आहे की आय एम द फेवरेट चाइल्ड ऑफ गॉड, त्यामुळे मला देव देत राहतो. मी फक्त ते स्वतःला जास्तीत जास्त कसं आपण व्यवस्थित ठेवू, छान काम करू, सिन्सिअर राहू आपल्या कामात किंवा जे काही करू त्यात, हे मागते मी त्याच्याकडनं की माझ्यातलं सिन्सिअरिटीचा भाव तेवढाच राहू दे. कितीही काही छान गोष्टी आल्या आयुष्यात तर ते हँडल करता येऊ दे आणि नेहमी मला असंच छोटं ठेव. म्हणजे खरं तर आमचा ABP माझाचा बाप्पा तू आज आरती केली आहेस, तो तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच बेस्ट विशेस तुला. धन्यवाद आमच्या ABP माझामध्ये आल्याबद्दल. थँक्यू सो मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.